मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे. होय मित्रांनो, खूप दिवसांपासून राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत होते. अखेरकार ते हप्ते आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत. राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी जी काही योजना सुरू केली होती, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, तर या योजनेचे मागचे 2 हप्ते अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नव्हते. मागे काही दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 22वा हप्ता आहे, तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 13 मार्च रोजी जमा करण्यात आला आणि त्याच दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते देखील मिळतील अशा पद्धतीने शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र त्या दिवशी शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेचाच हप्ता मिळाला. त्यामुळे राज्यातील शेतकरी हे थोडे नाराज झाले होते, कारण की 2 महिन्यांपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे, तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेला नव्हता. परंतु आता शेवटी ती तारीख ठरलेली आहे आणि आता फायनली शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती राज्य सरकारने सुरू केलेले नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील जमा होणार आहे. होय मित्रांनो, याबाबत शासनाकडून अधिकृतपणे जी.आर देखील काढण्यात आलेला आहे. या जी.आरमध्ये 8व्या हप्त्यासाठी शासनाकडून निधी वितरणाचा जो काही जी.आर आहे, तो काढण्यात आलेला आहे. कारण की मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे, म्हणजे जो काही 8वा हप्ता आहे, तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी शासनाकडून या ठिकाणी 1774 कोटी इतका निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि तो निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे. त्याबाबतची तारीख देखील या ठिकाणी शासनाने सांगितलेली आहे. कारण की आता फायनली निधी वितरणाचा जो काही जी.आर आहे, तो तर काढून झालेला आहे. त्यासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता फायनली या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे 2,000 रुपये 100% या ठिकाणी जमा होणार आहेत. परंतु मित्रांनो, आता हे 2,000 रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, हे देखील जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 22वा हप्ता वितरित करण्यात आला, तो हप्ता बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी राज्य सरकारने जी काही योजना सुरू केली आहे, तर या योजनेसाठी देखील जे काही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असतात, तेच या योजनेसाठी देखील पात्र ठरवले जातात. त्यामुळे आता जे काही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 22वा हप्ता तुम्हाला मिळाला असेल, राज्यातील जेवढे शेतकऱ्यांना तो हप्ता मिळाला असेल, तर त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे. त्यामुळे आता हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, याबाबत जाणून घेणे तेवढेच तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे, अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. सोबतच जे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील, अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी हा हप्ता मिळणार आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी फार्मर आयडी हा ॲक्टिव्ह आहे, तर अशा शेतकऱ्यांनाच या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा इथून पुढे मिळणार आहे. तर त्यामुळे जर तुमचे फार्मर आयडी हे ॲक्टिव्ह असतील किंवा तुम्ही काढून घेतलेले असतील, तर तुम्हाला या ठिकाणी हे दोन्ही योजनांचे हप्ते मिळायला कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा ही संपलेली आहे आणि फायनली आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे, तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी शासनाकडून येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. जी.आर काढल्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या हप्त्याचे वितरण हे होत असते. त्याचप्रमाणे मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागचे 2 हप्ते बाकी आहेत. तर दुसरा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी सोबत मिळू शकतो की नाही, हे देखील पाहण्यासारखी गोष्ट असणार आहे. परंतु सध्या तरी मात्र या ठिकाणी 8व्या हप्त्याची जो काही निधी आहे, या ठिकाणी तो शासनाकडून या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2,000 रुपये 8व्या हप्त्याचे जमा होणार आहेत.